नमस्कार मित्रांनो, मी योगेश सूर्यवंशी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या योगेश सूर्यवंशी फ्रॉम माय अँगल या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आत्ता येणाऱ्या कंबाईन असेल किंवा RRB असेल किंवा गट क या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांच्यासाठी आपण राज्यघटना या विषयावर एक लेक्चरची सिरीज चालू केली आहे. त्या सिरीजमधलं आपलं आज आहे 4थं लेक्चर. आतापर्यंतच्या 3 लेक्चरमध्ये संविधान सभेची निर्मिती, त्यानंतर घटना निर्मिती म्हणजे संविधान सभेचे अधिवेशने आणि आपल्या संविधानाची प्रस्तावना याच्यावरती 3 लेक्चर झालेले आहेत. त्या तिन्ही लेक्चरची लिंक मी तुम्हाला या लेक्चरच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली शेअर करून देतो. तुम्ही त्या तिन्ही लेक्चरला व्हिजिट देऊ शकता. आणि आपलं आजचं जे 4थं लेक्चर आहे त्या 4थ्या लेक्चरचा टाईप आहे आपला तो म्हणजे राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये. तर मित्रांनो, आपल्या आजच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे आपल्या राज्यघटनेने कोणत्या कोणत्या तत्वांना जास्त मान्यता दिलेली आहे किंवा राज्यघटनेतून जनतेसाठी काय देण्याचा प्रयत्न करत आहोत, आपण कोणत्या मूल्यांना नजरेसमोर ठेवून आपली राज्यघटना बनवलेली आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपल्या राज्यघटनेची जी महत्त्वाच्या वैशिष्ट्यांच्या आधारे येणाऱ्या ज्या भावी पिढ्या आहे त्यांचे काही अधिकार संरक्षित केलेले आहे त्या वैशिष्ट्यांचा आढावा आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या वैशिष्ट्यापासून. तर मित्रांनो, आपल्या राज्यघटनेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सार्वभौमत्व. भारतीय राज्यघटनेने असं ठरवलेलं आहे की भारत हा सार्वभौम देश असेल, म्हणजे भारत स्वतःविषयी कुठल्याही प्रकारचे निर्णय घेण्यासाठी स्वतः सक्षम असेल. भारतावर कोणाचेही अधिकार राहणार नाही. पण जर बघितलं तर भारताविषयी सर्व निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे, तर सर्व निर्णय घेण्याचा अधिकार आहे तो म्हणजे संसदेला. पण संसदेला हा अधिकार नेमकी कोणी दिला, तर संसदेला हा अधिकार देण्यात आलेला आहे भारतीय जनतेने. कारण आपण जर भारताचे प्रास्ताविक जर बघितले राज्यघटनेचे तर त्या प्रास्ताविकेमध्येच आम्ही भारताचे लोक यापासून सुरुवात होते. म्हणजे आम्ही हा शब्द असं सांगतो की आम्ही म्हणजे भारतीय जनता ही अधिकार देत आहोत संसदेला. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की भारताची संसद ही सार्वभौम आहे. भारताची सार्वभौम कोण आहे? जनता. कारण जनतेने अधिकार संसदेला दिले. म्हणजे संसद अधिकार कोणाकडून मिळवते? जनतेकडून. म्हणजे संसद जनतेवर आधारित आहे. म्हणजे नेमकं मग भारतामध्ये सार्वभौम आहे म्हणजे निर्णय घेण्याचे अधिकार संसदेकडे आहे, पण संसद जर सार्वभौम नाही तर नेमकं सार्वभौम कोण आहे? तर भारतामध्ये भारताची राज्यघटना ही एकमेव गोष्ट सार्वभौम आहे. कारण भारताची राज्यघटना ही भारताच्या जनतेने बनवलेली आहे असं म्हटलं जातं. आणि भारतामध्ये जनता म्हणजेच फक्त आणि फक्त भारताची राज्यघटना सार्वभौम आहे. पण त्या राज्यघटनेने निर्णय घेण्याचे अधिकार कोणाकडे दिलेले आहेत, तर संसदेकडे. मग भारताच्या राज्यघटनेने भारताला सार्वभौमत्व हे महत्त्वाचं वैशिष्ट्य जपण्यात आलेलं आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे आपण संघराज्य या पद्धतीचा स्वीकार केला. आता संघराज्य म्हणजे काय? शासन व्यवस्था तसे बघितले गेले तर 2 प्रकारची असते. या शासन व्यवस्थेमध्ये संघराज्य म्हणजे काय, तर यामध्ये 2 स्तरीय विभागणी केलेली असते. एक म्हणजे केंद्रस्तरीय आणि दुसरी म्हणजे घटक राज्यस्तरीय. मग संघराज्य व्यवस्थेचे सुद्धा आपण 2 प्रकार पाडू शकतो. संघराज्य व्यवस्था ही 2 प्रकाराची असते. पहिली म्हणजे केंद्रीकृत किंवा आपण त्याला केंद्र आकर्षी असं म्हणू शकतो, आणि दुसरी म्हणजे केंद्र त्यागी. मग केंद्र आकर्षी म्हणजे काय? आपण याचं एक्झाम्पल असं घेऊ शकतो की खूप सारे राज्य असे वेगवेगळे होती. पहिलं राज्य, दुसरं राज्य, तिसरं राज्य, 4थं, 5वं असे 5ही राज्य आपापल्या क्षेत्रामध्ये मर्यादित स्वरूपात राज्य करत होती आणि ते एकमेकांपासून स्वतंत्र होते. पण काही करारानुसार ते वेगवेगळे असलेली राज्य एकत्र येऊन त्या 5 जणांनी एक संघ तयार केला आणि तिथे जर एखादं संघ राज्य तयार झालं तर त्याला म्हणतात केंद्रीकृत किंवा केंद्र आकर्षी. म्हणजे अगोदर 5ही जण वेगळे होते पण नंतर ते एकमेकाकडे आकर्षित होऊन त्यांनी केंद्रामध्ये एक संघ बनवला, त्याला म्हणतात केंद्र आकर्षित संघराज्य. मग केंद्रत्यागी संघराज्य म्हणजे काय? अगोदर तो संघ होता आणि त्या संघाने काही वेगवेगळी राज्य निर्माण करून त्यांना काही अधिकार दिले तर त्याला म्हणायचं केंद्र त्यागी, म्हणजे केंद्रापासून बाहेर पडणारे. म्हणजे खरा अधिकार संघाला होता पण संघाने काय केलं, काही अधिकार काही राज्यांमध्ये वाटले, त्याला म्हणतात केंद्र त्यागी संघराज्य. हे झाले आपले संघराज्याची 2 प्रकारात विभागणी. केंद्र आकर्षी म्हणजे काय? अगोदर ते राज्य वेगळे होते, नंतर त्यांनी कराराने वगैरे एकत्र येऊन संघ बनवला. आणि केंद्रत्यागी म्हणजे काय? तो संघ अगोदर निर्माण झाला आणि नंतर संघाने काही अधिकार राज्यांमध्ये वाटले, त्याला म्हणतात केंद्रत्यागी संघराज्य.
मग केंद्र आकर्षित संघराज्याचं उदाहरण आपण घेऊ शकतो USA म्हणजे अमेरिकेमध्ये. अमेरिकेमध्ये 5 घटक राज्य वेगळी होती. ते कराराने एकत्र येऊन त्यांनी अमेरिका म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे संघ बनवला. ते झालं केंद्र आकर्षित. मग केंद्रत्यागीचं उदाहरण जर बघायचं असेल तर कॅनडाचं जे संघराज्य आहे ते आपण केंद्रत्यागी संघराज्य म्हणू शकतो. आलं लक्षात? हे झाले संघराज्याची विभागणी. मग संघराज्याची वैशिष्ट्ये काय असतात? मग संघराज्याची वैशिष्ट्ये म्हणजे काय? यामध्ये 2 प्रकारचे नागरिकत्व असते. संघराज्य म्हणजे केंद्रामध्ये संघाचं राज्य असतं किंवा आपण म्हणू शकतो शासन असतं आणि संघानंतर खाली घटक राज्यांचंही शासन असतं. मग केंद्र राज्यामध्ये वैशिष्ट्य बघायचे असेल तर पहिलं वैशिष्ट्य असतं दुहेरी नागरिकत्व. दुहेरी नागरिकत्व म्हणजे काय? त्या संघराज्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तीस संघाचं म्हणजे केंद्राचं नागरिकत्व वेगळं असतं आणि घटक राज्याचं नागरिकत्व वेगळं असतं. म्हणजे त्यांना 2 नागरिकत्व असतात. त्याला म्हणतात दुहेरी नागरिकत्व. मग आपण असं एक्झाम्पल म्हणू शकतो की भारत जर संघराज्य असता, म्हणजे भारत कसं संघराज्य असता जसं अमेरिकेचं आहे, तर आपल्याला 2 नागरिकत्व असते. एक भारतीय आणि दुसरं महाराष्ट्रात असतं तर महाराष्ट्रीयन किंवा आंध्र प्रदेशात असतं तर आंध्र प्रदेशीय. पण आपल्याकडे 2 नागरिकत्व नाही, आपल्याकडे नागरिकत्व एकच आहे, ते म्हणजे काय? भारतीय. पण संघराज्यामध्ये दुहेरी नागरिकत्व असतं, पण आपल्या भारतामध्ये एकेरीच नागरिकत्व आहे. मग संघराज्याचं दुसरं वैशिष्ट्य काय? दुहेरी राज्यघटना. म्हणजे तिथे 2 राज्यघटना असतात, एक केंद्राची आणि दुसरी घटक राज्याची. मग संघराज्याचं पुढचं वैशिष्ट्य काय? अधिकाराची विभागणी. म्हणजे जे अधिकार असतील, मग राज्याकडे कोणते अधिकार असतील आणि केंद्राकडे कोणते अधिकार असतील यांची व्यवस्थित विभागणी केलेली असते. द्विगृही कायदेमंडळ म्हणजे या ठिकाणी 2 गृहाचं कायदेमंडळ असतं, जसे आपल्या भारतामध्ये पण आहे. एक गृह म्हणजे लोकसभा आणि दुसरं गृह म्हणजे राज्यसभा. त्यानंतर महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे संघ आणि राज्य दोघेही सार्वभौम असतात. म्हणजे काय? संघ आपापल्या मर्यादेत सार्वभौम असतो तर घटक राज्य आपापल्या मर्यादेत सार्वभौम असतो. म्हणजे घटक राज्य आपापल्या क्षेत्रापुरते निर्णय घेण्यासाठी स्वतःवरच अवलंबून असतो, त्याच्यावर संघ नियंत्रण आणू शकत नाही. हे संघराज्याची वैशिष्ट्ये. आणि अजून शेवटचं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे संघ आणि राज्य म्हणजे घटक राज्य दोघांसाठीही वेगवेगळी न्यायव्यवस्था आणि वेगवेगळे कायदे असतात. म्हणजे जर तुम्ही संघासाठी कायदे लावायचे असतील तर ते वेगळे असतील आणि जर घटक राज्यासाठी कायदे लावायचे असतील तर ते वेगळे असतील. म्हणजे इथे न्यायव्यवस्था वेगवेगळी आणि कायदेसुद्धा वेगवेगळे असतील. पण भारतीय संघराज्य नेमकं कोणत्या प्रकाराचं आहे? संघराज्याच्या वैशिष्ट्यात दुहेरी नागरिकत्व असते, पण भारताने मात्र एकेरीच नागरिकत्व स्वीकारलं आणि ते म्हणजे भारतीय. म्हणजे भारत संघराज्याचं जे पहिलं वैशिष्ट्य आहे दुहेरी नागरिकत्व ते पाळत नाही. भारतामध्ये फक्त एकेरी नागरिकत्व आहे. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं दुहेरी राज्यघटना. पण भारतामध्ये हे वैशिष्ट्यसुद्धा पाळल्या जात नाही. भारतामध्ये एकेरीच राज्यघटना आहे. मग तुम्ही केंद्रामध्ये म्हणजे दिल्लीमध्ये जरी बघितलं तरी तीच राज्यघटना पाळावी लागते आणि महाराष्ट्रात असो, आंध्र प्रदेशात असो किंवा गुजरातमध्ये असो तीच राज्यघटना पाळावी लागते. म्हणजे आपण संघराज्याचं दुसरं वैशिष्ट्यही भारताने स्वीकारलेलं नाही. तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य असते अधिकाराची विभागणी. ती भारताने स्वीकारलेली आहे. भारतामध्ये अधिकाराची विभागणी 3 सूचीमध्ये करण्यात येते: केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. म्हणजे केंद्र सूचीवर केंद्रातून म्हणजे संघातून अधिकार असतो. राज्य सूचीतले जे विषय असतील त्यासाठी घटक राज्यांना अधिकार असतो आणि समवर्ती सूचीमध्ये केंद्र आणि राज्य दोघंही आपापल्या पद्धतीने अधिकार वापरून कायदे नियम बनवू शकतात किंवा त्याच्यावर निर्णय घेऊ शकतात. म्हणजे भारताने अधिकाराची विभागणी ही संघराज्याचे वैशिष्ट्य स्वीकारले आहे. त्यानंतरचं द्विगृही कायदेमंडळ हे वैशिष्ट्यसुद्धा भारताच्या संघराज्यामध्ये बघावयास मिळते, ज्यासाठी राज्यसभा आणि लोकसभा अशी 2 गृहाची कायदेमंडळे आहेत. संघ व राज्य या दोघांचे सार्वभौमत्व ह्या प्रकारचं वैशिष्ट्यसुद्धा भारताने स्वीकारलं नाही. भारताने फक्त संघाला सार्वभौम बनवलं आहे, पण घटक राज्याला सार्वभौम बनवलेलं नाही. कारण घटक राज्याने आपापल्या मर्यादेत जरी एखादा निर्णय घेतला किंवा एखादा कायदा बनवला तर त्या कायद्याची आपण काय म्हणू शकतो, त्याला फेरतपासणी केंद्रामार्फत होऊ शकते. म्हणजे आपल्या भारतामध्ये घटक राज्य सार्वभौम नाहीत. आणि शेवटचं वैशिष्ट्य काय? वेगवेगळी न्यायव्यवस्था किंवा कायदे हे सुद्धा भारताने स्वीकारले नाही.
भारतामध्ये केंद्राला आणि घटक राज्यांना दोघांनाही एकाच प्रकारची न्यायव्यवस्था आहे आणि एकाच प्रकारचे कायदे लागू आहेत. म्हणजे भारताने संघराज्याची काही वैशिष्ट्ये स्वीकारली आणि काही वैशिष्ट्ये नाकारली. म्हणजे भारत पूर्णतः संघराज्य बनलेला नाही, म्हणून आपण भारताच्या शासन पद्धतीला अर्ध संघराज्य पद्धत असे म्हणू शकतो. आलं लक्षात? म्हणून भारत पूर्णतः संघराज्य नाही आहे, म्हणून भारताला अर्ध संघराज्य असं सुद्धा म्हटलं जातं. कारण भारताने संघराज्याची दुहेरी नागरिकत्व, दुहेरी राज्यघटना, राज्यांचं सार्वभौमत्व, वेगवेगळी न्यायव्यवस्था असे वैशिष्ट्ये स्वीकारलेले नाही. भारतामध्ये जर आपण बघितलं तर संघराज्य व्यवस्था तर आपण अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. केंद्र आणि राज्य दोन प्रकारच्या दोन पातळीवर शासन चालवलं जातं, पण पूर्ण संघराज्य पद्धत नाही. मग भारताने नेमकं केलं काय, तर भारताने घटक राज्यापेक्षा केंद्राला जास्त वर्चस्व दिलं. म्हणजे आपण केंद्राला जास्त प्रभावशाली बनवलं, म्हणून भारतामध्ये अर्धसंघराज्य पद्धत दिसते आणि त्या अर्धसंघराज्य पद्धतीमध्ये प्रभावशाली केंद्रशासन दिसून येतं. मग प्रभावशाली केंद्रशासन म्हणजे नेमकं काय केलं आपण राज्यापेक्षा केंद्राला जास्त महत्त्व दिलं. जर समवर्ती सूचीचा विचार केला, समवर्ती सूचीमध्ये एखादा विषय असेल आणि त्याच्यावर राज्यांनी एखादा कायदा बनवला आणि त्याच विषयावर जर केंद्राने सुद्धा कायदा बनवला, तर या दोघांमध्ये केंद्राचा कायदा राज्यापेक्षा वरचढ ठरतो. म्हणजे केंद्राचा जास्त प्रभाव असतो राज्यावर. काही परिस्थितीमध्ये राज्याऐवजी राज्याचे जे विषय आहेत राज्यसूचीतले, त्या राज्यसूचीतल्या विषयांवर कायदे करण्याचा अधिकार असतो राज्याकडे. पण केंद्र काय करू शकतं, जर काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्या राज्यसूचीतल्या विषयांवर कायदे करण्याचा राज्याचा अधिकार हिरावून घेऊन तो आपण केंद्राकडे देऊ शकतो. म्हणजे इथे सुद्धा केंद्र राज्यापेक्षा वरचढ ठरतं. जर राज्यामध्ये अशा काही घटना घडल्या की त्या ठिकाणी विधिमंडळ व्यवस्थित कार्य करू शकत नाही किंवा एखाद्या घटक राज्याचं सरकार व्यवस्थित कार्य करू शकत नाही, तर केंद्राला असा अधिकार देण्यात आला आहे की केंद्र त्या एखाद्या घटक राज्याची विधानसभा बरखास्त करू शकतो. फक्त त्याच्यासाठी कारण योग्य पाहिजे एवढी एक अट घालण्यात आलेली आहे. जर कारण योग्य असेल तर केंद्राला अधिकार आहे की केंद्र घटक राज्यातील विधानसभा बरखास्त करू शकतो. त्यानंतरचा मुद्दा आहे कर विभागणी प्राप्तीसाठी राज्याचे केंद्रावर अवलंबित्व. कारण अनेक प्रकारचे कर असे आहे जे केंद्र सरकार गोळा करतं आणि नंतर राज्यामध्ये विभागणी करतं. तर मग केंद्र सरकारने असा गोळा केलेला कर कोणत्या राज्याला किती द्यायचा हे केंद्रावर अवलंबून असते. त्यासाठी आपण वित्त आयोग बसवण्यात येतो. पण मग नेमकं हे कर किती द्यायचा आणि किती नाही द्यायचा हे केंद्र सरकारच्या हातात असतं. म्हणजे या कराच्या प्राप्तीसाठी घटक राज्याला केंद्रावर अवलंबित राहावं लागतं. त्यानंतरचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्राला प्रभावशाली बनवणारी अजून एक महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे काय, तर आपल्या घटक राज्याचे जर आपण राज्यप्रमुख, फक्त घटक राज्याचे राज्यप्रमुख बघितले तर ते राज्यपाल म्हणून संबोधल्या जातो. पण हे जे राज्यपाल असतात ते सुद्धा राष्ट्रपतीद्वारे नेमल्या जातात. म्हणजे इथे सुद्धा केंद्राकडून आपण म्हणू शकतो. राष्ट्रपती कोणाचं नेतृत्व करतात, तर केंद्राचं. मग राष्ट्रपती राज्यपालाची नेमणूक करतात. म्हणजे एक प्रकारे केंद्र राज्यपालाची नेमणूक करतो आणि हा राज्यपाल त्या पूर्ण घटक राज्यावर नियंत्रण ठेवत असतो. मग जर केंद्राकडून राज्यपालाची नेमणूक होऊन घटक राज्यावर नियंत्रण राहत असेल तर येथे सुद्धा आपण केंद्राला प्रभावशाली बनवलेलं आहे. राज्याचे विधिमंडळाने एखादं विधेयक पारित करून जर राज्यपालाकडे दिलं तर राज्यपाल ते राष्ट्रपतीसाठी राखून ठेवू शकतात आणि राष्ट्रपती त्याच्यावर निर्णय देऊ शकतात. म्हणजे इथे सुद्धा घटक राज्यावर केंद्राचं प्रभुत्व दिसून येतं. ह्या सर्व घटकांचा आधार घेऊन आपण असं म्हणू शकतो की संघराज्याची जी वैशिष्ट्ये असतात की केंद्र आपापल्या पातळीवर व्यवहार बघेल, राज्य आपापल्या पातळीवर बघेल, एकमेकांमध्ये काही हस्तक्षेप करणार नाही, हे तत्त्व आपण भारतामध्ये स्वीकारलं नाही. म्हणजे संघराज्याची काही तत्त्वे स्वीकारली, काही नाकारली. म्हणजे अर्धसंघराज्य बनलो. मग अर्धसंघराज्य बनलो तर नेमकं असे कोणती तत्व आहेत ज्याच्यावर जास्त केंद्राचा अधिकार आहे, तर हे तत्व इथे आपण बघितले. जिथे केंद्राचे कायदे वरचढ असतात, राज्यसूचीवर काही वेळेस केंद्र कायदे करू शकतं, विधानसभा बरखास्त करू शकतं, अशा मुद्द्यांमुळे आपण म्हणू शकतो की केंद्र हे राज्यापेक्षा वरचढ आहे. मग नेमकं भारताचं राज्यशासन संघराज्य नाही तर मग कोणत्या प्रकाराचं आहे, याविषयी आपले मत मांडताना काही जे आपले तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्यांनी या राज्याच्या शासन व्यवस्थेवर खूप साऱ्या टीका केलेल्या आहेत. जसे की असं म्हटलं जातं की भारत मग संघराज्य नाही, मग
याच घटकांबरोबर अजून काही असेही घटक आहेत की जे भारताच्या किंवा संघराज्य नावाच्या जे आपली शासन प्रणाली असते त्या शासन प्रणालीच्या तत्वास तडे देतात. असे घटक म्हणजे कोणते? पहिली, एकच राज्यघटना. हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटवर 100% प्रश्न विचारले जातात की असे कोणते घटक आहे जे संघराज्य या तत्वास तडा देतात, तर ते म्हणजे एकच राज्यघटना. कारण संघराज्यामध्ये दुहेरी राज्यघटना असते, केंद्राची आणि घटक राज्याची, पण भारतामध्ये एकेरी राज्यघटना आहे. दुसरा घटक म्हणजे एकेरी नागरिकत्व. आपल्याकडे केंद्र आणि घटक राज्य असे दुहेरी नागरिकत्व नाही, तर एकेरी नागरिकत्व. तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे अखिल भारतीय सेवा. कारण अखिल भारतीय सेवामध्ये जे सेवा कर्मचारी असतात त्यांची निवड ही केंद्राद्वारे केल्या जाते आणि निवड केंद्राद्वारे झाल्यानंतर ते केंद्राचे अधिकारी असतात, पण ते कार्य करताना मात्र घटक राज्यामध्ये करत असतात. म्हणजे अखिल भारतीय सेवा हे सुद्धा संघराज्य या पद्धतीस तडा देतं. त्यानंतर एकात्म न्यायव्यवस्था. एकात्म म्हणजे केंद्र आणि राज्य या दोघांसाठी एकच न्यायव्यवस्था असेल, इथे स्वतंत्र न्यायव्यवस्था देण्यात आलेली नाही. हा घटक सुद्धा संघराज्य या तत्वास तडा देतो. त्यानंतर राज्यपालाची नेमणूक. राज्यपालाची नेमणूक ही राष्ट्रपतींकडून केल्या जाते, म्हणजेच काय तर केंद्राकडून केल्या जाते असं म्हणू शकतो. म्हणजे हा घटक सुद्धा इथे तडा देतो. आणि नंतर आणीबाणीत राज्य शासन बरखास्ती हा एक तत्व आहे किंवा हा एक घटक आहे. जर आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तर केंद्र सरकार राष्ट्रपतींच्या आदेशानुसार एखाद्या घटक राज्याचं राज्य शासन बरखास्त करून तेथील सर्व कारभार आपल्या हातात घेऊ शकतं. म्हणजे हे जे महत्त्वाचे 6 घटक आपल्यासमोर आहे, हे घटक संघराज्य या पद्धतीला म्हणजे केंद्र आणि राज्यांनी एकमेकात हस्तक्षेप करू नये या पद्धतीला तडा देतात. म्हणून या घटकांना म्हणतात संघराज्य तत्वास तडा देणारे घटक. मग जर आपण भारत बघितला तर भारताने पूर्ण संघराज्य पद्धत स्वीकारलेली नाही. मग भारताचे संघराज्य नेमकं कोणत्या पद्धतीचं आहे असे मत मांडताना तज्ज्ञ आपल्या भारतीय शासन पद्धतीवर खूप साऱ्या प्रकारच्या टीका करतात. त्यापैकी पहिली टीका म्हणजे काय? के.सी. व्हियर या महान तत्त्वज्ञानी एक अशी टीका केली आहे की संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेले एकात्म राज्य होय, अशी टीका केली होती के.सी. व्हियर यांनी. हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटवर जोड्या लावामध्ये खूप सारे प्रश्न विचारले जातात. तर के.सी. व्हियर यांचे असं म्हणणं होतं की संघराज्याची वैशिष्ट्ये आहेत, पण प्राथमिक वैशिष्ट्ये नाही तर कशी आहेत? दुय्यम वैशिष्ट्ये. म्हणजे आम्ही संघराज्याची वैशिष्ट्ये वापरून एकात्मतेकडे झुकत आहोत. त्यानंतर दुर्गादास बसू यांनी अशी टीका केली होती की भारत हा पूर्णपणे संघराज्य पण नाही आणि पूर्णपणे एकात्म राज्य पण नाही. म्हणजे आपण मध्येच काहीतरी निवडलं, म्हणजे संघराज्य पण नाही एकात्म राज्य पण नाही, दोघांचा संगम बनवून भारताचं राज्य बनवलं आहे. त्यानंतर सर आयव्हर जेनिंग यांचं असं म्हणणं होतं की भारत हे प्रबळ केंद्र असलेले संघराज्य आहे, किंवा भारताची शासन पद्धती कशी आहे की प्रबळता कोणाच्या हातात आहे? केंद्राच्या हातात आहे असं संघराज्य. ग्रँडविल ऑस्टिन यांचं म्हणणं होतं की भारताचं संघराज्य अद्भुत प्रकारचंच आहे. म्हणजे इथं पूर्णपणे संघराज्याचे तत्व दिसत नाही, एकात्म राज्याचे दिसत नाही, अद्भुत प्रकारचे संघराज्य. त्यानंतर प्राध्यापक D.N. बॅनर्जी यांनी असं सांगितलं होतं की भारताचं संघराज्य हे एकात्मतेकडे झुकलेले आहे. म्हणजे आम्ही जरी संघराज्य म्हणतो तरी ते एकात्मतेकडे झुकले आहे, इथं केंद्राला जास्त प्रभुत्व दिलं. त्यानंतर C.H. अलेक्झांड्रोविच यांचं असं म्हणणं होतं की भारताचं संघराज्य हे अर्ध संघराज्य आहे, म्हणजे पूर्णपणे संघराज्य नाही, पूर्णपणे एकात्म राज्यही नाही. आणि K.V. राव यांचं असं म्हणणं होतं की केंद्रीकरण झालेले संघराज्य आहे. संघराज्य तर आहे पण केंद्रीकरण झाले, म्हणजे जास्तीत जास्त अधिकार कोणाकडे देण्यात आलेले आहेत? केंद्राकडे देण्यात आलेले आहेत. यानंतरचं आपल्या राज्यघटनेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय? आपली राज्यघटना ही लिखित आणि विस्तृत स्वरूपाची आहे. राज्यघटनेचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. एक प्रकार असतो लिखित आणि दुसरे असतात अलिखित. लिखित म्हणजे लिहून ठेवलेले असतात आणि अलिखित म्हणजे काय? आपण त्यांना मौखिक स्वरूपाची राज्यघटना असे सुद्धा म्हणू शकतो. मग लिखितचे उदाहरण बघायचे असेल तर ते आहे अमेरिका, आणि अलिखितचे उदाहरण म्हणजे काय? ब्रिटनची राज्यघटना. मग भारताने लिखित स्वरूपाची राज्यघटना हे तत्व अमेरिकेकडून स्वीकारण्यात आलेलं आहे. पण भारताची राज्यघटना विस्तृत आहे असं का म्हटलं जातं? कारण भारताची जी मूळ राज्यघटना होती त्या मूळ राज्यघटनेत 22 भाग, 8 परिशिष्टे आणि 1 प्रस्तावना होती. त्यामध्ये 395 कलमे होती. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या घटना दुरुस्ती करून आपण काही भाग ॲड केले व काही भाग रद्द केले, आणि हे सर्व करून आता सध्याच्या राज्यघटनेमध्ये 25 भाग
12 परिशिष्ट व 1 प्रस्तावना आहे आणि साधारण 460 पेक्षा जास्त कलम तयार झाले. मग आपण नेमकं कोणते भाग रद्द केले? तर आपण भाग नंबर 7 हा रद्द केला आणि नवीन 4 भाग जोडण्यात आले. ते म्हणजे 4A, 9A, 9B आणि 14A. म्हणजे एकूण 25 होते. 1 रद्द केला, 21 राहिले आणि 4 नवीन ॲड केले म्हणजे 25 झाले. मग नेमकं विस्तृत कशी आहे? कारण आपली राज्यघटना अख्ख्या जगात सर्वात मोठी राज्यघटना आपण म्हणू शकतो. कारण USA ची राज्यघटना बघितली त्याच्यामध्ये 7च कलमे आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये 128 कलमाची राज्यघटना आहे. चीनमध्ये 138 व कॅनडामध्ये फक्त 147 कलमांची राज्यघटना आहे. म्हणजे भारताची राज्यघटना अशी आहे जिच्यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे कलम आणि सर्व अटी नियम लिहून ठेवण्यात आलेले आहेत. यानंतर भारताच्या राज्यघटनेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भारताने लोकशाही शासनव्यवस्था स्वीकारली आहे. लोकशाही म्हणजे काय? ज्या देशामध्ये देशाचा राज्यकारभार शासन चालवणारे प्रतिनिधी जर जनतेकडून निर्वाचित असतील तर त्याला आपण लोकशाही असे म्हणतो. लोकशाही ही 2 पद्धतीची असते, एक अध्यक्षीय आणि एक संसदीय. अध्यक्षीय म्हणजे ज्याच्यामध्ये देशाचा प्रमुख म्हणजे राज्यप्रमुख किंवा आपण त्याला कायदे मंडळाचा प्रमुख असंही म्हणू शकतो तो, आणि कार्यकारी प्रमुख म्हणजे खऱ्या अर्थाने देश चालवणारा व्यक्ती, हे जर दोन्हीही एकच असेल तर त्याला आपण अध्यक्षीय लोकशाही असं म्हणतो. याचं उदाहरण म्हणजे आपण अमेरिका घेऊ शकतो. पण संसदीय लोकशाही म्हणजे ज्यामध्ये राजप्रमुख किंवा कायदे प्रमुख किंवा संसदीय प्रमुख हा वेगळा असतो आणि कार्यकारी प्रमुख किंवा ज्याला आपण मंत्रिमंडळाचा प्रमुख म्हणू शकतो हा वेगळा असतो. याचे उदाहरण आपण भारत देऊ शकतो. कारण भारतामध्ये राजप्रमुख म्हणजे देशाचा प्रमुख म्हणजे आपले राष्ट्रपती असतात व कार्यकारी प्रमुख किंवा मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणजे पंतप्रधान असतात. हे 2 वेगवेगळे व्यक्ती आहेत. तर भारताने लोकशाही स्वीकारली पण संसदीय स्वीकारली. संसदीय लोकशाहीचे सुद्धा आपण 2 प्रकार करू शकतो. ज्या संसदीय लोकशाहीमध्ये राष्ट्रप्रमुख हे वंश परंपरेने निवडले जातात तिला राज्यसत्ताक म्हणतात व ज्या संसदीय लोकशाहीमध्ये राष्ट्रप्रमुख हे जनतेद्वारे निवडले जातात त्याला प्रजासत्ताक किंवा गणराज्य म्हणतात. मग भारताने संसदीय लोकशाही निवडली पण त्यात प्रजासत्ताक किंवा गणराज्य संसदीय लोकशाही निवडलेली आहे. त्यानंतर महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे काय की भारताने आपण ज्यावेळेस संविधान निर्मिती बघत होतो त्यावेळेस एक पॉईंट बघितला होता की जवळपास 60 देशांच्या घटनेचा अभ्यास करून आपण भारताची घटना बनवलेली आहे. मग अशा 60 देशांच्या घटनेचा अभ्यास करून नेमकं कोणत्या देशाकडून काय घेतले याला म्हणतात घटनेच्या विविध स्रोतांचा समावेश. म्हणजे घटनेमध्ये कोणकोणते विविध प्रकारचे स्रोत आणि कोणत्या स्रोताकडून कोणत्या गोष्टी घेण्यात आल्या याचा अभ्यास आपण आता या टॉपिकमध्ये करणार आहोत. या टॉपिकवर पण व्यवस्थित लक्ष असू द्या. कोणत्या देशाकडून किंवा कोणत्या स्रोताकडून कोणत्या गोष्टी घेण्यात आल्या याच्यावर अनेकदा प्रश्न विचारले जातात. मग आपल्या राज्यघटनेचा महत्त्वाचा स्रोत म्हणजे 1935चा कायदा. 1935च्या कायद्यातून आपण घटनेच्या 395 पैकी जवळपास साधारण 250 कलम घेण्यात आलेली आहेत. याच 1935च्या कायद्यातून संघराज्य व्यवस्था हे तत्व आपण घेतलं होतं. त्यानंतर आणीबाणीचे तत्व म्हणजे एखादी परिस्थिती जर अचानक आपत्कालीन उद्भवली तर त्यासाठी आपण आणीबाणी लावू शकतो हे तत्व आपण 1935च्या कायद्यातून घेतले. आपण 1935च्या कायद्यातून फक्त आणीबाणीचे तत्व घेतले. मग एक प्रश्न असा विचारला जातो की आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क रद्द करण्यात यावे हे कुठून घेतलं? तर आपल्याला असं वाटतं आणीबाणी 1935च्या कायद्यातून तर मूलभूत हक्क रद्द करा हे पण 35च्या कायद्यातून. तर असं नाही मित्रांनो. आपण 35च्या कायद्यातून फक्त आणीबाणीचे तत्व घेण्यात आलं आहे. त्यानंतर याच कायद्यातून आपण राज्यपालाचे फक्त पद घेतले होते. राज्यपालाच्या निवडीची प्रक्रिया हे 35च्या कायद्यातून घेण्यात आलेली नाही. आपण 1935च्या कायद्यातून फक्त राज्यपालाचे पद घेतले आणि याच कायद्यातून आपण लोकसेवा आयोग हा घटकसुद्धा समाविष्ट करण्यात आला होता. त्यानंतर आपल्या राज्यघटनेचा दुसरा महत्त्वाचा स्रोत म्हणजे ब्रिटनची राज्यघटना. ब्रिटनच्या राज्यघटनेतून आपण सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट घेतली ती म्हणजे संसदीय शासन व्यवस्था. त्यानंतर एकेरी नागरिकत्व, कायद्याचे राज्य, घटनात्मक उपायांचा अधिकार. तसेच जर आपण काहीही विचारलं की प्रशासनासंबंधी जर ती बाब असेल तर ही बाब कोणाकडून घेतली असं विचारलं तर त्याचं उत्तर आपण ब्रिटनची राज्यघटना देऊ शकतो. म्हणजे काय? दुहेरी कायदे मंडळ, अशा सगळ्या गोष्टी ज्या प्रशासनाशी संबंधित असतील म्हणजे भारताचं शासन कसं चालावं अशा गोष्टी जर विचारल्या तर त्याचा स्रोत मुख्य म्हणजे आपण ब्रिटनची राज्यघटना म्हणू शकतो.
यानंतर येतो महत्त्वाचा स्रोत म्हणजे अमेरिका. अमेरिकेकडून आपण मूलभूत अधिकार घेतले, जे आपले भाग नंबर 3 मध्ये आहे. म्हणजे आपण भाग नंबर 3 मूलभूत अधिकार कोणाकडून घेतला? अमेरिकेकडून. राज्यघटनेची प्रास्ताविका, त्यानंतर न्यायालयीन पुनर्विलोकनाचे तत्व, महाभियोग प्रक्रिया जी राष्ट्रपतींना पायउतार करण्यासाठी वापरतात, उपराष्ट्रपतींचे पद जे आपण अमेरिकेकडून घेतले, तसेच न्यायालयासंबंधी किंवा एखाद्या व्यक्तीला न्याय देण्यासंबंधी जर काही गोष्टी विचारल्या आणि त्या कोणाकडून घेतल्या तर त्याचा मुख्य स्रोत हा अमेरिका असतो. न्यायिक गोष्टींचा स्रोत अमेरिका आणि प्रशासकीय गोष्टींचा स्रोत म्हणजे ब्रिटन. यानंतर आपण कॅनडाकडूनही काही गोष्टी घेतल्या. तर कॅनडाकडून घेतलेल्या गोष्टीमध्ये प्रथम आणि महत्त्वाची गोष्ट येते ते म्हणजे समवर्ती सूची, राज्य सूची आणि केंद्र सूची तिन्ही सूच्यांमध्ये जे विषय येत नाहीत त्यांना शेष अधिकार म्हणतात आणि शेष अधिकार केंद्राकडे असावे असं कॅनडाने सांगितलं. जो 1935चा कायदा आला होता त्यांनी शेष अधिकार व्हाईसरॉयकडे दिले होते, पण कॅनडाच्या राज्यघटनेतून आपण असं तत्त्व घेण्यात आलं की शेष अधिकार केंद्राकडे असावे. त्यानंतर राज्यपालाची नियुक्ती ही राष्ट्रपतीमार्फत करण्यात यावी हे तत्त्वसुद्धा कॅनडाकडून घेतलं. तसेच प्रबळ केंद्र असलेले संघराज्य ही पद्धत आपण कॅनडाकडून घेतली. म्हणजे भारताचे संघराज्य हे अमेरिकेच्या संघराज्यावर अवलंबलेले नसून भारताचे संघराज्य हे कॅनडाच्या संघराज्यावर अवलंबलेले आहे असे आपण म्हणू शकतो. त्यानंतर आयर्लंडकडून आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे भाग नंबर 4 घेतला. त्यानंतर राष्ट्रपतीची निवडीची पद्धत, राज्यसभेवर राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशन ह्या गोष्टी आपण आयर्लंडकडून घेतल्या. आपण जर बघितलं तर राष्ट्रपती पद हे आपण कोणाकडून घेतलेले आहे? तर राष्ट्रपती पद जे आपले व्हाईसरॉय होते त्या व्हाईसरॉयचंच रूपांतर आपण नंतर राष्ट्रपती म्हणून केलेलं आहे. पण या राष्ट्रपतीची निवड कशी करण्यात यावी हे आयर्लंडच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेले आहे. त्यानंतर जर्मनीच्या राज्यघटनेला वायमर राज्यघटना असे सुद्धा म्हणतात आणि या जर्मनीच्या वायमर राज्यघटनेतून आपण एक महत्त्वाचं तत्त्व घेतलं ते म्हणजे आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्कांवर बंधने येऊ शकतात. दक्षिण आफ्रिकेकडून घटना दुरुस्तीची पद्धत घेण्यात आली. रशियाकडून मूलभूत कर्तव्ये घेण्यात आले जे भाग नंबर 4A मध्ये देण्यात आलेले आहेत, ज्यासाठी कलम नंबर 51A आणि जे नंतर 42व्या घटना दुरुस्तीने 1976 मध्ये ॲड करण्यात आली. ऑस्ट्रेलियाकडून आपण समवर्ती सूची व संयुक्त बैठक या 2 बाबी घेण्यात आल्या. मग जर आपण देशांवाईज जर ध्यानात ठेवायचं असेल, एक साधी सोपी ट्रिक बघायची असेल तर आपण जाऊ सुरुवातीला ब्रिटनच्या घटनेवर. ब्रिटनच्या घटनेकडून आपण राज्यव्यवस्था कशी असावी ह्या गोष्टी घेतल्या. म्हणजे ती संसदीय असावी, कायद्याचे राज्य असावे, त्यानंतर घटनात्मक उपाय असाव्या, लोकसभा राज्यसभा असे द्विगृही शासन व्यवस्था असावी. अशा ज्या राज्य संस्थेविषयीच्या गोष्टी आहेत त्या ब्रिटनकडून घेतल्या. ज्या न्यायालयासंबंधी गोष्टी आहे, न्यायालयीन सर्व प्रकारच्या गोष्टी आपण अमेरिकेकडून घेतल्या. केंद्राला जास्त अधिकार असावे या गोष्टी कॅनडाकडून घेतल्या. आणि त्यानंतर समवर्ती सूची व संयुक्त सूची, म्हणजे समवर्ती म्हणजे काय? केंद्र आणि राज्य दोघं कंबाईन, आणि संयुक्त बैठक म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा कंबाईन. म्हणजे कंबाईन मधल्या गोष्टी कोणाकडून घेतल्या तर ऑस्ट्रेलियाकडून घेतल्या. अशा महत्त्वाच्या 4 गोष्टी आपण ध्यानात ठेवू शकतो. यानंतर ज्या वेळेस आपण आपला राज्यघटनेची प्रस्तावना हा मुद्दा बघत होतो त्या मुद्द्यामध्ये एक टॉपिक समोर आला होता की मूलभूत संरचना म्हणजे काय किंवा मौलिक किंवा आधारभूत संरचना म्हणजे काय. तर झालं असं होतं की 1973 साली केशवानंद भारती हा खटला सर्वोच्च न्यायालयासमोर होता आणि सर्वोच्च न्यायालयासमोर हा खटला असताना एक मुद्दा उपस्थित झाला की संसद नेमकं राज्यघटनेतील कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये बदल करू शकते की नाही. हा मुद्दा ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयासमोर आला त्यावेळेस सर्वोच्च न्यायालय असा निर्णय देण्यात आला होता की संसद बदल करू शकते, पण राज्यघटनेतील काही तत्व असे आहेत ज्यांच्यामध्ये कधीही बदल होऊ शकत नाही. संसदेला त्यात बदल करण्याचा अधिकार नाही आणि त्या तत्वांनाच मूलभूत संरचना किंवा मौलिक संरचना, आधारभूत संरचना किंवा चौकट असा शब्द वापरण्यात येतो. आणि ते तत्व म्हणजे कोणते तर त्यांची आपण यादी दिलेली आहे. एक म्हणजे उद्देशपत्रिका व त्यातील शब्द, मूलभूत अधिकार म्हणजे भाग नंबर 3, राष्ट्रपती व त्यांची निवडणूक पद्धत, पंतप्रधान, संसद, न्यायव्यवस्था, संसदीय व्यवस्था, राज्यांचे अधिकार, कायद्याचे राज्य, लिखित राज्यघटना, अधिकाराची विभागणी, लिखित घटना,
लोकशाही व्यवस्था व घटना दुरुस्तीची प्रक्रिया हे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, या महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये कधीही बदल होऊ शकत नाही आणि अशा मुद्द्यांना मूलभूत संरचनेमध्ये किंवा मूलभूत चौकटीमध्ये घेण्यात येते. आता खरं तर मूलभूत संरचना याचा घटनेत कुठेही उल्लेख केलेला नाही, त्याची व्याख्याही सांगितली नाही व अर्थही स्पष्ट केला नाही. मग नेमकं याचा अर्थ कोण लावू शकतं? तर ज्या गोष्टीचा घटनेत अर्थ नाही त्याचा अर्थ लावण्याचा अधिकार फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहे. मग या सर्व गोष्टी येतात मूलभूत संरचनेमध्ये. मग आत्तापर्यंत आपण जो काय टॉपिक किंवा जे महत्त्वाचे वैशिष्ट्य आपल्या राज्यघटनेचे बघितले आहेत त्याच्यावर आत्तापर्यंत परीक्षेत खूप सारे प्रश्न विचारण्यात आले आहे. आपण काय करूया, आत्तापर्यंत एक्झाममध्ये कोणते प्रश्न विचारले त्यांचा घेऊया एक छोटासा आढावा. तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे जो वनसेवा मुख्य एक्झाम 2019ला आलेला होता. तो म्हणजे काय, भारतीय संघ राज्यात, कुठं विचारलं, भारतीय संघ राज्यात संघ राज्य प्रणालीची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आढळून येतात. चला मग बघूयात आपण कोणती आढळून येतात. सत्ता विभाजन. सत्ता विभाजन म्हणजेच काय, अधिकाराची विभागणी आहे का भारतामध्ये? आहे. राज्यसूची, केंद्रसूची, समवर्ती सूची म्हणजे पहिली गोष्ट आहे. दुहेरी नागरिकत्व आहे का भारतात? नाही, भारतात एकेरी नागरिकत्व. स्वतंत्र न्यायमंडळ. चला, स्वतंत्र न्यायमंडळ भारतामध्ये आहे. द्विगृही कायदेमंडळ आहे. लोकसभा आणि राज्यसभा आहे. त्यानंतर लिखित राज्यघटना आहे का भारतामध्ये? लिखित राज्यघटना पण आहे. म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी आहे भारतामध्ये? अ, क, ड, ई. मग अ, क, ड, ई असं असणार आपलं ऑप्शन नंबर 2 हे होतं आपलं आन्सर. बघा सोपे प्रश्न आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, अध्यक्षीय पद्धतीमध्ये अध्यक्ष हा विधिमंडळात जबाबदार असतो. ठीक आहे. संसदीय पद्धतीत राज्याचा प्रमुख हा राजा देखील असू शकतो. मला सांगा, राजा प्रमुख असू शकतो का? असू शकतो. कारण इंग्लंडची आपण संसदीय बघितली त्याच्यामध्ये राजसत्ताक आहे, बरोबर आहे. तिथला राजा काय असतो, त्यांचा प्रमुख असतो. अध्यक्षीय पद्धतीत अध्यक्ष हा शासन प्रमुख असतो, बरोबर आहे. अध्यक्ष पद्धतीत अध्यक्षच हा कोण असतो? शासन प्रमुख असतो. कारण तिथला शासन प्रमुख आणि कार्यकारी प्रमुख दोन्ही पण कोण असतो? अध्यक्ष. म्हणजे क सुद्धा काय आहे? बरोबर. भारतातील संसदीय पद्धतीत राष्ट्रपती हा वास्तविक शासन प्रमुख असतो, तर हे चूक आहे. कारण आपले वास्तविक शासन प्रमुख कोण असतात? पंतप्रधान. म्हणजे ड काय आहे? चूक. आपल्याला बरोबर कोणतं सापडलं? संसदीय पद्धतीत राजाचा प्रमुख कोण असू शकतो? राजा असू शकतो. अध्यक्षीय पद्धतीत अध्यक्ष हा शासन प्रमुख आहे. म्हणजे ब आणि क काय आहे? बरोबर. म्हणजे हे काय झालं त्याचं आन्सर. ड येऊ शकत नाही कारण वास्तविक प्रमुख आपले कोण असतात? पंतप्रधान. आणि हे जो वरचा पहिला मुद्दा होता, अ काय होतं? अध्यक्ष पद्धतीमध्ये अध्यक्ष हा विधिमंडळात जबाबदार असतो, तर नाही. अध्यक्ष हा विधिमंडळात जबाबदार संसदीय शासन पद्धतीत असतो. लक्षात आलं? म्हणजे हे चूक होतं. म्हणजे चौथं ऑप्शन हे आपल्या याचं काय होतं? उत्तर होतं. चला नंतरचा प्रश्न काय, भारतीय संघ राज्यात खालीलपैकी कोणती मूलतत्वे दिसून येतात. जो पहिला प्रश्न बघितला तसंच. दुहेरी शासन व्यवस्था आहे का आपल्याकडे? आहे, कारण केंद्र आणि राज्य. अधिकाराचे वाटप 3 सूच्यांमध्ये केले. एकेरी नागरिकत्व भारतामध्ये आहे, पण यांनी कोणतं विचारलं? फक्त संघ राज्य व्यवस्थेची तत्वे विचारली. एकेरी नागरिकत्व हे संघ राज्याला तडा देणार आहे, म्हणजे हे याच्यामध्ये येणार नाही. द्विगृही कायदेमंडळ आहे, लोकसभा राज्यसभा. स्वतंत्र न्यायमंडळ हे पण आहे. त्यानंतर आणीबाणीविषयक तरतुदी ह्या संघ राज्याला काय देतात? तडा देतात. लक्षात आलं? म्हणजे क आणि फ हे संघ राज्याची तत्वे नाही. म्हणजे आपल्या आन्सरामध्ये क आणि फ येता कामा नये. याच्यामध्ये फ आलं म्हणून हे पण नाही, हे पण नाही. वरील सर्व म्हणजे याच्यामध्ये फ येतो, हे आहे का? नाही. बघा आन्सर काय? अ दुहेरी शासन व्यवस्था आहे. ब अधिकाराचे वाटप केलेले आहे. ड द्विगृही कायदेमंडळ आहे आणि ई स्वतंत्र न्यायमंडळ आहे. ही होती आपली सगळी संघ राज्याची वैशिष्ट्ये. एकेरी नागरिकत्व आणि आणीबाणीविषयक तरतुदी ह्या संघ राज्य तत्वाला काय देतात? तडा देतात. म्हणून ते संघ राज्याची वैशिष्ट्ये नाही. म्हणून आपलं ऑप्शन काय होतं? 2. त्यानंतर बघा या प्रश्नामध्ये काय विचारलंय, संसदीय शासन पद्धतीचा प्रमुख लाभ कोणता आहे? काय विचारलं? संसदीय शासन पद्धतीचा प्रमुख लाभ हा आहे म्हणजे कोणता आहे? आपण जे आत्तापर्यंत बघितलं संसदीय शासन व्यवस्थेविषयी काय बघितलं आपण? एकच,
कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळात जबाबदार असते, हा त्याचा प्रमुख लाभ आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. धर्मनिरपेक्षबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही म्हणजे चुकीचे आहे? पहिला बघा, पहिला ऑप्शन काय म्हणते, धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग नाही. आता ज्यावेळेस आपण मूलभूत संरचनेचा भाग बघत होतो त्याच्यामध्ये पहिलाच मुद्दा काय होता आपल्याकडे, उद्देश पत्रिका. पहिलाच मुद्दा काय होता, उद्देश पत्रिका आणि त्यातील शब्द. मग मला सांगा, धर्मनिरपेक्ष हा शब्द उद्देश पत्रिकेत आहे का? आहे. मग जर धर्मनिरपेक्ष हा शब्द उद्देश पत्रिकेत असेल आणि उद्देश पत्रिकेतले शब्द मूलभूत संरचनेचा भाग असेल तर धर्मनिरपेक्ष हा सुद्धा मूलभूत संरचनेचा भाग आहे. आणि यांनी काय सांगितलं, भाग नाही, म्हणजे हेच काय आहे, चूक आहे, म्हणजे बरोबर नाही. हे झालं आपलं आन्सर, म्हणजे आपलं ऑप्शन नंबर 1 हेच काय होतं, आन्सर होतं. आलं लक्षात? ठीक आहे. चला नंतरचं काय, खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय दिला? मग ज्यावेळेस आपण मूलभूत संरचना बघितली त्यावेळेस मी काय सांगितलं, ज्यावेळेस केशवानंद भारती हा खटला गेला होता त्यावेळेस मूलभूत संरचना हा शब्द बाहेर पडला, म्हणजे आपलं याचं आन्सर काय झालं, केशवानंद भारती विरुद्ध केरळचे राज्य. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा, काही लोकशाहीवादी देश प्रजासत्ताक आहेत. हे बरोबर आहे ना, कारण भारत लोकशाहीवादी आहे आणि भारतात प्रजासत्ताक आहे. काही लोकशाहीवादी देश प्रजासत्ताक नाही. हे पण बरोबर आहे, कारण इंग्लंड लोकशाहीवादी आहे पण प्रजासत्ताक नाही, राजसत्ताक आहे ना, म्हणजे दोन्ही पण काय आहे, बरोबर. मग योग्य कथने कोणती आहेत, अ आणि ब दोन्ही पण, म्हणजे 3 झालं त्याचं उत्तर. चला नंतरचा प्रश्न बघूया. भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य जर्मनीच्या वायमर राज्यघटनेकडून स्वीकारले आहे? आता बघा, वायमर राज्यघटनेकडून आपण काय स्वीकारलं होतं, आणीबाणीच्या वेळेस मूलभूत हक्कांमध्ये कपात किंवा मूलभूत हक्कांना निलंबित करणे. मग असं आपल्याकडे ऑप्शन किती नंबरचा आहे, फक्त 4, म्हणून 4 झालं आपलं आन्सर. चला पुढचे प्रश्न बघू. पुढचा प्रश्न काय, खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने आयरिश राज्यघटनेकडून घेतलेली नाही? आयरिश राज्यघटना म्हणजे स्रोतांमध्ये जावं लागेल आपल्याला. आपण पहिला बघा, मूलभूत अधिकार हे कोणाकडून घेतले, अमेरिकेकडून, म्हणजे हे आपण आयरिशकडून घेतलेले नाही, म्हणजे हेच झालं आपलं आन्सर. मार्गदर्शक तत्त्वे आयरिशकडून घेतली होते. राष्ट्रपती पदाची निवडणुकीची पद्धत आयरिशकडून घेतली. राज्यसभेवर सदस्यांचे नामनिर्देशन राष्ट्रपतीकडून, हे पण घेतलं. म्हणजे मूलभूत अधिकार हे घेतलेले नाही, कारण ते कोणाकडून घेतले होते आपण, अमेरिका. अलग लक्षात. पुढचा प्रश्न बघा, भारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकून ठेवण्यासाठी घटनाकारांनी भारतीय संघराज्यात काय केलं बघून घेऊ आपण. आता स्वातंत्र्य जर टिकवायचं असेल भारताचं तर सार्वभौमत्व पाहिजे, कोणाचे आपल्याला अधिकार नको, आणि अखंडता टिकून ठेवायची म्हणजे भारतात फूट पाडायला नको. भारतात फूट कधी पडेल, ज्यावेळेस घटक राज्य वेगळे होतील, आणि जर घटक राज्यांना जास्त अधिकार दिले तर वेगळे होतील ना. पण जर फूट पडू द्यायची नसेल तर केंद्राला जास्त अधिकार द्यावे लागतील, तर फूट पडणार नाही. मग आपण बघू ऑप्शनमध्ये काय सांगितलं, फूट पडू नये, अखंडता टिकून राहावी म्हणून 1 नंबर काय, अ. केंद्राला अधिक अधिकार दिले आहेत, बरोबर, कॅनडाची पद्धत. घटक राज्यांना अधिक अधिकार दिले, चूक. नंतरचं काय विचारलं, राष्ट्रपतींना अधिक अधिकार दिले, हे आपण कुठंच बघितलं नाही, कारण आपण विभागणी केंद्राने राज्य केली, राष्ट्रपती अशी केली का, नाही, म्हणजे हे पण येणार नाही. मुख्यमंत्र्यांना अधिक अधिकार दिले, अजिबात नाही. मुख्यमंत्र्यांना अधिकार असते तर ते फुटून बाहेर पडले असते, म्हणजे हे पण नाही. म्हणजे फक्त आपण काय केलं, केंद्राला अधिक अधिकार दिले. म्हणजे कोणते विधान बरोबर आहे, फक्त अ बरोबर आहे. नंतरच्या याच्यात बघूया, भारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी न्यायिक पुनर्विलोकनाचा विचार कोणत्या देशाकडून घेतला? न्याय हा शब्द आला की ध्यानात ठेवायचं कोण, अमेरिका. अलग लक्षात इथपर्यंत, जिथं न्याय शब्द आला तिथं कोण ध्यानात ठेवायचं, अमेरिका. ठीक आहे. नंतर काय, भारतीय संविधानकर्त्यांनी केंद्राकडून राज्याच्या राज्यपालाची नियुक्तीची कल्पना कोणाच्या संविधानातून घेतली?
काय विचारलं? राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतींनी करावी. आता तसं बघितलं तर इथं राज्यपाल राज्याचे असतात, नियुक्ती कोण करतोय? राष्ट्रपती, म्हणजे केंद्र ना, म्हणजे जास्त प्रबळत्व कोणाला दिलंय? केंद्राला. आणि जिथं केंद्राला विशेष महत्त्व दिलं तिथं क फॉर केंद्र, क फॉर कॅनडा. आलं लक्षात इथपर्यंत? ठीक आहे, तुम्ही ध्यानात ठेवू शकता. भारत हे संघराज्य आहे. या तत्वास किंवा यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही? म्हणजे त्यांनी काय विचारलं? असे कोणते तत्व आहे जे संघराज्य पदास तडा देतात, आणि ते तत्व म्हणजेच काय? एक राज्य घटना. अलग लक्षात? ओके. भारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी न्यायिक पुनर्विलोकनाचा विचार कोणत्या देशाकडून स्वीकारला आहे? न्याय म्हणजे अमेरिका. हा प्रश्न दोनदा आला, लक्ष असू द्या. जे प्रश्न रिपीट होत आहे ना त्यांच्यावर जास्त लक्ष असू द्या. नंतर काय? भारतीय संविधानामध्ये ब्रिटिश संविधानातून कोणती तत्वे स्वीकारण्यात आली? ब्रिटनच्या संविधानाकडून. ध्यानात ठेवा, ब्रिटन म्हटलं संसदीय, त्यानंतर प्रशासन व्यवस्था असं म्हटलं तर ब्रिटन. पहिलं, राज्याची नीतिदर्शक तत्वे. नीतिदर्शक तत्वे म्हणजे काय? राज्याची मार्गदर्शक तत्वे. भाग नंबर 4 आयरिशकडून घेतला. कोणाकडून घेतला? आयरिश. म्हणजे हे तर नाही. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता अजिबात नाही. कोणाकडून घेतलं? फ्रान्स. कायद्याचे राज्य, बरोबर ना? कायद्याचे राज्य कोणाकडून घेतले आपण? ब्रिटिशांकडून. आणि कायदा निर्मितीची प्रक्रिया, बघा बरं, कायदा निर्मितीची प्रक्रिया ही पण कोणाकडून घेतली? ब्रिटिशांकडून. म्हणजे क आणि ड कोणाकडून घेतले? ब्रिटिश संविधानातून. म्हणजे आपलं ऑप्शन नंबर 3 क आणि ड. खालील विधाने विचारात घ्या. ब्रिटिश घटना अलिखित आहे. बरोबर. ज्यावेळेस आपण लिखित आणि विस्तृत हे वैशिष्ट्य बघत होतो त्यावेळेस सांगितलं होतं ब्रिटिश घटना कशी आहे? अलिखित. ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे. हे पण बरोबर आहे. इथं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे, म्हणजे संसदेने काहीही कायदा केला तरी त्याच्या विरुद्ध न्यायालयात जाता येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेमध्ये न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे, म्हणजे अमेरिकेत न्यायव्यवस्था सांगन त्याच्या पुढे संसदेला जाता येत नाही. मग भारतामध्ये कोण सर्वोच्च आहे? संसद का न्यायालय? भारतात संसद पण सर्वोच्च नाही आणि न्यायालय पण सर्वोच्च नाही. मग भारतात सर्वोच्च कोण? भारतात सर्वोच्च फक्त आणि फक्त राज्य घटना. म्हणजे ब्रिटनची संसद सर्वोच्च आहे, हे बरोबर आहे. ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचिक आहे. लवचिक म्हणजे काय? तुम्ही त्याच्यामध्ये आरामात घटना दुरुस्ती वगैरे करू शकता. लक्षात आलं का? मग अधिक लवचिक आहे हे पण बरोबर आहे, कारण अलिखित आहे ना. मग जी अलिखित आहे तिच्यामध्ये दुरुस्ती करणं अवघड आहे का? नाही. मग कोणतं विधान चुकीचे आहे? कोणतेही नाही. इथं ज्यावेळेस लवचिक आणि ताठर हा शब्द आला ना, त्या शब्दावरून आपण भारतीय घटनेचं सुद्धा एक ठळक वैशिष्ट्य सांगू शकतो की भारतीय राज्यघटनेने घटना दुरुस्तीसाठी ताठर आणि लवचिक या दोन्ही गोष्टींचा स्वीकार केलेला आहे. लवचिक म्हणजे कसं? आपण काही गोष्टींमध्ये साध्या बहुमताने सुद्धा घटना दुरुस्ती करू शकतो. काही गोष्टींमध्ये घटना दुरुस्ती करायला आपल्याला विशेष बहुमत लागतं. साधं बहुमत म्हणजे 50% थोडंसं जास्त, आणि विशेष बहुमत म्हणजे 66% थोडंसं जास्त. आणि अजून एक तिसरा प्रकार आहे, विशेष बहुमतासोबत अर्ध्या घटक राज्यांची मंजुरी. म्हणजे 66% संसदेचं मत तर घ्यायचं, प्लस जर तुमच्याकडं 28 घटक राज्य असतील तर 28च्या अर्ध्यापेक्षा जास्त, म्हणजे कमीत कमी 15 राज्यांची पण मान्यता पाहिजे. म्हणजे भारताच्या घटना दुरुस्तीमध्ये ताठरता आणि लवचिकता या दोन्हीचाही मेळ घालण्यात आलेला आहे. तुम्हाला 27 आन्सर कळालं का? वरीलपैकी कोणतेही नाही हे आन्सर होतं, कारण हे तिन्हीच्या तिन्ही काय होते? बरोबर होते, एकही चुकीचं नव्हतं. नंतरचा प्रश्न बघा, जोड्या लावा. प्रस्तावना किंवा उद्देशिका कोणाकडून घेतलेली आपण? उद्देशिका अमेरिकेकडून. त्यानंतर एकेरी नागरिकत्व कोणाकडून घेतलं? UK म्हणजेच काय? इंग्लंड किंवा ब्रिटन. प्रबळ केंद्र प्रबळ म्हटलं का? क फॉर कॅनडा. आणि राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत कोणाकडून घेतली होती? आयरिशकडून. मग मला सांगा, अ साठी काय पाहिजे? 3. अ साठी 3 असणारा ऑप्शन नंबर 3. नंतरचा प्रश्न बघा, टीका आणि त्यांच्या जोड्या लावा. पहिलं, एकात्मतेकडे कल असलेले राज्य.
कोण म्हटलं होतं एकात्मतेकडे कल असलेले राज्य? आठवतं? शोधा. अर्धसंघ राज्य, चला लावा, अंदाज लावा. आठवा. कमालीचे संघराज्य, कमालीचे म्हणजे अद्भुत संघराज्य, आणि केंद्रीकरण झालेले संघराज्य. आठवतं का? तुम्ही एकाच जोड्यावरून आन्सर काढू शकता. अर्धसंघ राज्य कोण म्हटलं होतं? C.H. अलेक्झांड्रोविच. कोण म्हटलं होतं? C.H. मग जर C.H. अलेक्झांड्रोविच म्हटले अर्धसंघ राज्य, म्हणजे याचा अर्थ ब साठी आन्सर काय पाहिजे? 3. मग ब साठी 3 अशी जोडी कोणती बघा? ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 ची जोडी काय सांगते? ब साठी 3. कळालं का उत्तर? हां. नंतरचा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेच्या स्रोताबाबत खालील विधानांचा विचार करा. आणि खाली प्रश्न आहे, बरोबर असलेल्या विधानांची निवड करा. मग संसदीय लोकशाही ब्रिटनकडून घेतली का? बरोबर. संसदीय म्हटलं की ब्रिटन. संघराज्य अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतलं का? आठवा बरं. नाही. संघराज्य आपण कोणाकडून घेतलंय? कॅनडासारखं संघराज्य घेतलं. मार्गदर्शक तत्वे आयर्लंडकडून, बरोबर आहे. सामायिक सूची ऑस्ट्रेलियाकडून, बरोबर आहे. म्हणजे अ क ड काय आहे आपलं? बरोबर. मग आता इथं ऑप्शन बघा. ऑप्शनमध्ये काय सांगितलंय त्यांनी? अ क ड असं आहे का? नाही. अ ब क. मग जर संघराज्य जर अमेरिकेकडून राज्यघटनेकडून घेतलं नाही असं जर आपण म्हणत असलो, तर खरं काय माहिती आहे का? संघराज्य हे अमेरिकेत आहे, पण आपण जे घेतलं ते कॅनडावर आहे. पण ज्या वेळेस ऑप्शन दिले PSI पूर्व 2013ला, त्यांनी यामध्ये आपल्याला सर्व बरोबर असं ऑप्शन दिलंय. काय आन्सर दिलं होतं? सर्व बरोबर. म्हणजे यांनी असं सांगितलं की संघराज्य हे तत्व फक्त कोणाकडून घेतलं? अमेरिकेकडून. इथं यांना असं अपेक्षित नव्हतं की भारताचं संघराज्य कोणावर अवलंबलेलं आहे. यांना फक्त अपेक्षित होतं की संघराज्य ही पद्धत कोणाकडून घेतली? तर अमेरिकेकडून. पण ॲक्च्युअलमध्ये आपलं संघराज्य भारतावर आधारलेलं नाही, आपलं कोणावर आहे? कॅनडावर. पण ह्या प्रश्नात अपेक्षित होतं की संघराज्य ही पद्धत कोणाकडून घेतली? तर ती अमेरिकेकडून. म्हणजे इथं आन्सर होतं सर्व बरोबर. 35 नंबरचा प्रश्न बघा. व्यक्तीच्या प्रतिष्ठेची खात्री देण्याकरता राज्यघटनेत केलेल्या तरतुदी कोणत्या? व्यक्तीची प्रतिष्ठा म्हणजे व्यक्तीला जर खूप सारा न्याय वगैरे दिलेला असला तरच व्यक्तीला प्रतिष्ठा भेटते ना. मग व्यक्तीला न्याय कशाद्वारे दिला जातो? व्यक्तीच्या मूलभूत हक्कांद्वारे दिला जातो. कशाद्वारे? व्यक्तीच्या मूलभूत हक्काद्वारे. म्हणून इथं ब आन्सर बरोबर आहे. आलं लक्षात? हा प्रश्न खरा बघितला तर कशातला होता? आपल्या भाग नंबर 3 मधला, पण तो यांनी याच्यामध्ये दिला होता. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघूया. जोड्या लावा. कोणाकडून काय घेतलं? मूलभूत अधिकार म्हणजे हक्क कोणाकडून? अमेरिकेकडून. नीती निर्देशक तत्वे म्हणजे मार्गदर्शक तत्वे कोणाकडून घेतलेले आपण? आयरिश राज्यघटना म्हणजेच आयर्लंडची राज्यघटना. केंद्र सरकारला उरलेले अधिकार म्हणजे शेषाधिकार केंद्राकडे कोणाकडून? कॅनडा. आणि आणीबाणीच्या वेळेचे तत्व कोणाकडून घेतले? जर्मनीचे वायमर संविधान. मग मूलभूत अधिकार अमेरिका, तर अ साठी 4 बघा, 1 2 3, अ साठी 4. नीती निर्देशक तत्वे कोण? आयरिश म्हणजे 3. मग 2 आणि 3 मध्ये ब साठी दिलंय 3. केंद्र सरकारला उरलेले अधिकार कोणी सांगितलं? कॅनडा. म्हणजे क साठी काय पाहिजे? 2. मग अ साठी 4, ब साठी 3 आणि क साठी 2 आणि ड साठी 1. असं कोणतं ऑप्शन आहे? 3 नंबरचं ऑप्शन. सूची अ आणि ब मधील जोड्या जुळवा. कायद्याचे राज्य कोणाकडून घेतलं? इंग्लंड. घटना दुरुस्तीची प्रक्रिया दक्षिण आफ्रिका. आणि समवर्ती सूची ऑस्ट्रेलिया. म्हणजे अ साठी 2, अ साठी 2 कुठं कुठं दिसतंय? पहिल्याच ऑप्शनमध्ये. मग तेच झालं आपलं आन्सर. खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य कोणते? भारत धार्मिक राज्य आहे. भारताने एखादा धर्म स्वीकारला का? नाही, चूक आहे. भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे, हे अगदी बरोबर आहे. चला, हेच आपलं उत्तर होतं. भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे. भांडवलशाही पण नाही आणि सर्वंकषवादी पण नाहीच आहे, कारण भारत समाजवादी. नंतर बघा, खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यावरून असे निदर्शनास येते की वास्तविक कार्यकारी सत्ता पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या मंत्रिमंडळाच्या हातात आहे? म्हणजे यांना असं सांगायचं होतं की खालील असा कोणता शब्द आहे जो सांगतो की खरा राज्यप्रमुख वेगळा असतो आणि कार्यकारी प्रमुख वेगळा असतो, आणि असा शब्द कोणता आहे? संसदीय. संसदीयच काय सांगतो? राज्यप्रमुख वेगळा आणि कार्यकारी प्रमुख वेगळा, म्हणजे संसदीय लोकशाही हे तत्व आहे. सापडलं ऑप्शन नंबर 3.
खाली दिलेली भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आणि स्रोत योग्य पर्याय निवडा. कॅबिनेट व्यवस्था म्हणजे संसदीयमध्ये कॅबिनेट पद्धत असते, बरोबर आहे. मग संसदीय, कारण कॅबिनेट ही एक राज्य शासन पद्धत आहे. म्हणजे राज्य शासन पद्धत म्हटलं की इंग्लंड, फ्रान्स आहे का? नाही, म्हणजे पहिली चूक आहे. मूलभूत हक्क सोव्हिएत युनियन. सोव्हिएत युनियन म्हणजे काय? रशिया. आपण मूलभूत हक्क रशियाकडून घेतले का? नाही, ते पण चूक आहे. उर्वरित अधिकार म्हणजे शेषाधिकार, ही पद्धत कोणाकडून घेतली? कॅनडा म्हणजे ऑस्ट्रेलिया, चूक आहे. मार्गदर्शक तत्वे कोणाकडून घेतली? आयरिश, जर्मनी, चूक आहे. मला सांगा कोणतं बरोबर आहे? कोणतंच नाही, सगळे चूक, म्हणजे ऑप्शन नंबर 3. नंतरचं बघा, संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक, मी म्हटलं कंबाईन म्हणजे कोण आलं पाहिजे? ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियाकडून घेतली. खालीलपैकी कोणती राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्ये समजता येतील? मूलभूत वैशिष्ट्ये, लक्षात आलं का? मूलभूत म्हणजे आठवलं? मौलिक संरचना. पहिलं, राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व, हे तर आहेच, हे आपलं मूलभूत आहे, कारण आपली राज्यघटना सर्वश्रेष्ठ आहे. दुसरं, न्यायालयीन पुनर्विलोकन, हे पण बघितलं आपण, मूलभूत संरचनेचा भाग आहे. कल्याणकारी राज्य, त्यानंतर काय? घटना दुरुस्तीबाबत संसदेचे मर्यादित अधिकार, हे सुद्धा मूलभूत संरचनेचा भाग आहे. म्हणजे या चारही गोष्टी आपल्या घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहेत. म्हणजे अ, ब, क, ड, म्हणजे ऑप्शन नंबर 4. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार कोणाकडून घेतला? न्यायिक न्यायालय म्हटलं की अमेरिका. संघराज्य सरकारमध्ये सर्व अधिकार केंद्राला आहेत, चूक. सर्व केंद्राला दिलं तर संघराज्य कसं राहील? घटक राज्याला अधिकार नको का? राज्य आणि केंद्रामध्ये अधिकार विभाजित आहेत, राईट. सर्व अधिकार राज्याला, मग केंद्राकडे काय? राज्याला अधिकार असतात मात्र केंद्र सरकार मार्गदर्शक असते, असं काहीच नाही. संघराज्य म्हणजे राज्य आणि केंद्रामध्ये अधिकार विभागून देणे. तर मित्रांनो, हा सगळा जो टॉपिक होता तो कशावर होता? राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्ये, आणि त्याच्यावरती आपण बघितलेत काय क्वेश्चन, आपले 40-45 प्रश्न असतील ते. आलं लक्षात? हा टॉपिक व्यवस्थित करून ठेवा, याच्यावर 2-3 प्रश्न येतातच. जास्तीत जास्त प्रश्न कशावर आहे? कोणत्या गोष्टी कोणत्या देशाकडून घेतल्या, याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न आहे. आणि दुसरं, टीका, कोणी काय टीका केली. आलं लक्षात? त्यानंतर जर तत्व व्यवस्थित कळाले असतील तर हा टॉपिक काही जास्त अवघड नाही. आय होप हा टॉपिक तुम्हाला सर्वांना चांगला व्यवस्थित समजलेला असेल. यानंतरचं आपलं जे लेक्चर असेल ते आपण आता पुढच्या लेक्चरपासून भागांना सुरुवात करणार आहोत. राज्यघटनेचा भाग 1, भाग 2 म्हणजे प्रकरण 1, 2, 3 याला आपण सुरुवात करणार आहोत. तर पुढच्या लेक्चरसाठी आपल्या चॅनलला आत्ता शेअर, सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढच्या लेक्चरचं नोटिफिकेशन लवकर मिळेल. यापूर्वीच्या 3 लेक्चरच्या ज्या लिंक्स असतील ते मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ते पण बघा. त्याच्यानंतर हे लेक्चर बघा, म्हणजे लिंक वाईज लागत जाईल आणि आपल्याला चांगली आयडिया येऊन आपली राज्यघटना व्यवस्थित क्लिअर होईल. आतापर्यंत जेवढे टॉपिक झाले त्याच्यामधला एकही प्रश्न असा राहणार नाही की जो तुम्हाला येणार नाही. त्याच्या व्यवस्थित अभ्यास करा आणि येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला नक्कीच बेस्ट लक. थँक्यू सो मच.